नमस्कार. आनंदाची गुरुकिल्ली या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. सुखाचा पत्ता. शेवटी सुखाचा पत्ता काय? सुख कोणी देत नाही, ते बाजारातही विकत मिळत नाही, तर ते आपल्याच अंतःकरणातून मिळवावं लागतं. सुख हे मान्यावर आहे, ते चांगल्या आचरणाने मिळते. तुझं आहे तुझपाशी, परी तू जागा चुकलाशी. अमृत घट भरले तुझ्या घरी, का वनवन फिरसी बाजारी. खरे बोलणे, प्रसन्न संतोषी वृत्ती, सात्विक वृत्ती, नम्रता इत्यादी आंतरिक सौंदर्याची वाढ करावी, मग आतून आनंदाची शहनाई वाजत असते, ती ऐकावी. आनंदी व्हावे. कस्तुरी मृग वनवन फिरून शेवटी सुगंधी कस्तुरी तिच्याच ठिकाणी आहे हे तिला कळतं. तसं सुख आनंद आपल्याच मनात, आपल्याच अंतःकरणात आहे. तो आनंद घ्यावा, आनंद वाटून टाकावा, तो व्याजासह परत येईल. अमृतपान करावे आणि आनंदी व्हावे. आपण जीवनाकडे कुठल्या दृष्टीने पाहतो यावर आपल्या जीवनाचा आनंद अवलंबून आहे. पेला दुधाने अर्ध्या भरलेला आहे. जो व्यक्ती जीवनाकडे आनंदी दृष्टीने पाहतो तो म्हणतो, मी केवढा भाग्यवान, माझा दुधाचा पेला अर्धा भरलेला आहे. उलट जीवनाकडे वाईट दृष्टीने पाहणारा म्हणतो, मी किती दुर्दैवी, माझा अर्धा पेला रिकामाच आहे. पेला तोच आहे, पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. एकदा एका मित्राचा खिसा चोराने कातरला आणि मित्र म्हणतो, संध्याकाळी पार्टीला या. का विचारले तर म्हणतो, जो खिसा कातरला त्यात 50 रुपये होते व जो कातरला नाही त्यात 50,000 रुपये होते. म्हणून पार्टी म्हणजेच पाहण्याचा दृष्टिकोन बदलला की जीवन पण आपले बदलते. सकाळी उठल्यावर मनाला म्हणावे, आजचा माझा दिवस चांगला जाणार आहे. आज मला आश्चर्यकारक चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील, असे चांगले विचार ठेवावेत. कारण ज्याच्या सोबतीला चांगले विचार असतात तो कधीही एकटा एकाकी नसतो. विनोद हे जीवनाचे टॉनिक आहे. मनमोकळेपणाने खळखळून हसावे, त्यामुळे पचनशक्ती, शरीर प्रकृती चांगली राहते. हसण्यामुळे शरीराच्या, मनाच्या साऱ्या ग्रंथी उकलल्या जातात. नसा, पेशी उत्तेजित होतात. मेंदूकडून ते सगळे आनंदी भाग सूक्ष्म पेशीकडून शरीराकडे जातात. शरीर हलके झाल्यासारखे वाटते. शिवाय हे फुकट आहे. तसेच पीक काढणीच्या वेळी शेतकरी गाणी म्हणतात, नावाडी वल्लविताना गाणी म्हणतात, पहाटे दळताना स्त्रिया ओव्या गाणी म्हणतात. मग आपणही आनंदात हसत खेळत गुणगुणत का राहू नये. चिंता काळजी यावर रामबाण उपाय, फिरणे चालणे आणि आनंदी राहणे. निसर्गाचा आनंद मनमुरादपणे लुटणे. विशाल आकाशातील ढग, पाऊस धारा, संत वाहणारी नदी, समुद्र या सर्वांचा आनंद लुटावा. माणसाला 2 मने असतात. बाह्य मन हे फसवे असते. रस्त्यात 100ची नोट दिसली तर घे खिशात टाक असे म्हणते, पण आतलं मन म्हणतं, नाही, ती नोट कोणाच्याही चौकशी कर, ज्याची त्याला पोचती कर. हा आतला आवाज महत्वाचा. त्याचप्रमाणे जो वागतो तो सुखी राहतो. तसेच संकटे आले तरी ती वस्ती करून राहत नाहीत. संकटे ही माणसाला मोठेपणा देणारी विद्यापीठे आहेत. विचार चांगले ठेवावेत, मग त्याप्रमाणे उच्चार येतील, मग आचारही चांगले होतील. चांगली पुस्तके वाचावीत, सुविचार बाळगावेत, चांगल्या वातावरणात राहावे, यामुळे सद्भाव जागृती होतील. पूर्वीकडे जायचे तर फक्त पूर्वेचाच विचार, सुखाकडे जायचं तर फक्त सुखाचाच विचार करायचा. धीर धरावा. आज रोपटे लावून लगेच एकाच दिवशी 100 घागरी पाणी घातलं व लगेच उद्या गोड आंबा पाहिजे म्हटल्यावर कसे शक्य आहे. काही काळ जावा लागेल, सीझन यावा लागेल, मग फळे मिळतील. त्याप्रमाणे आपणही आशावादी आणि महत्वाकांक्षी असायला हवे. म्हणजेच आपल्या जीवनाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही आनंदी असला पाहिजे. दृष्टिकोन आनंदी ठेवलात की तुमचं जीवन ही आनंदी होईल. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जीवनाकडे आनंदी दृष्टिकोनातून, सकारात्मकतेतून पहा, म्हणजे तुमचेही जीवन आनंदी होईल. धन्यवाद.